आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पेणमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटाचे माजी पेण शहर प्रमुख प्रदीप वर्तक यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी वर्तक यांच्या पक्षप्रवेशाचं स्वागत केलं। प्रदीप वर्तक यांच्यासारखा तळागाळातील कणखर नेता सोबत आल्यानं पेण तालुक्यात शिवसेनेची ताकद आता दुप्पट झालीये, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये शिंदे गटानं आपली ताकद दाखवून दिली असून आगामी निवडणुकांमध्येही या नवीन सहकाऱ्यांच्या मदतीनं तालुक्यावर भगवा फडकेल, असंही दळवी यावेळी म्हणाले। या सोहळ्याला जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आणि त्यांचे सर्व असंख्य सहकारी पदाधिकारी यांनी आज माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचा सगळ्यात जास्त अभिमान निश्चित आहे। खरं सगळेच कार्यक्षम आहेत। मी जिल्हा प्रमुख असताना सगळ्यांनी माझ्याबरोबर पक्षीय वाढीचं काम निश्चित केलंय। मध्यंतरी झालेल्या राजकीय परिवर्तनामध्ये ते त्या पक्षात राहून गेले, पण आज खऱ्या अर्थाने आज परिवर्तन होते। खरं तर पेनला त्याची नितांत गरज आहे। मध्यंतरी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिलिंद त्या ठिकाणी पेनचं नेतृत्व केलं। फार कमी मतांनी जरी पराभूत झाला असला तर लोकांनी स्वीकारलेला नेता आहे। कल्पनाताई आमच्या आहेत किंवा असं असंख्य नेते आहेत की जे खऱ्या अर्थाने मूळ प्रवाहामध्ये येतात। आणि शेवटी मी एक वाक्य नेहमी बोलतो की चालत्या गाडीत बसून प्रवास करायला पाहिजे। वय मॅटर करतं। आज माझा वाढदिवस पण आहे आणि वय जपत असताना आज बरोबर ती आणि माझ्या 60वा वाढदिवसानिमित्ताने पक्षात प्रवेश केला। एक चांगली जबाबदारी पुढच्या काळामध्ये निश्चित दिली जाईल आणि विशेषतः पेनची विधानसभा पुढच्या दृष्टिकोनातून लढण्याचं आमचं मनोदय निश्चित आहे। कारण पेनवर आमचा आज वर्चस्व नक्की आहे। कारण आपण बघितलं की मध्यंतरी झालेल्या निवडणुकीमध्ये जांभूळपाडा मतदारसंघातून आमच्या बोडकेताई निवडून आल्या, त्यानंतर इकडे नागोठणा विभागामध्ये निवडून आल्या, आमचे खाते निवडून आले। तर मला असं वाटतं की एकंदर वाढती ताकद आमची निश्चित आहे कामास्वरूपात। आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक असंख्य नेते आज शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। याचा सर्वात जास्त आनंद आहे। पक्षवाढीसाठी यांचा उपयोग निश्चित होईल आणि खऱ्या अर्थाने पक्ष देखील त्यांना न्याय देईल। त्यावेळेला आम्ही देखील एकत्र शिवसेनेमध्ये होतो, तेव्हा त्यांनी शहर प्रमुख पद भूषवलं, खूप छान काम केलंय। मी त्यावेळेला जिल्हा प्रमुख होतो। आता परिवर्तन झाले, विचार देखील बदललेत। त्यामुळे शिंदे समाज नेतृत्व आम्ही सगळेच काम करत असताना महाराष्ट्र एक गतिमय असा पद्धतीने पुढे चाललाय आणि लोकांची खऱ्या अर्थाने प्रामाणिक सेवा करणारा हा पक्ष आहे। मला असं वाटतं याचा फायदा घेऊन वर्तकांना चांगलं पद खऱ्या अर्थाने शहर सोडून ग्रामीण भागातलं तालुक्यावर वचक असणारं असं पद त्यांना दिलं जाईल आणि खऱ्या अर्थाने पक्षाला त्याची मजबूती येईल, बळकटी येईल, पक्षवाढीसाठी मदत होईल आणि येणाऱ्या आगामी सगळ्या निवडणुका, मग ग्रामपंचायत असतील किंवा पुढच्या सगळ्या निवडणुका, याच्यामध्ये प्रदीप वर्तकांचं नक्की आम्हाला मदत होईल। मला आनंद वाटतोय की आज सन्माननीय आमदार श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा वाढदिवस आणि या शुभदिनी मी आज शिंदे सेनेमध्ये साहेबांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे। बरोबर साहेबांनी जो अलिबाग तालुक्यामध्ये इतिहास घडवला आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती पेण तालुक्यामध्ये साहेबांचं स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी 100% मी प्रयत्न करणार आहे। तसेच या पक्षामध्ये या पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय राजा केणी साहेब, आमचे तालुका प्रमुख तुषार मानकवले, मिलिंद पाटील व इतर सहकारी या सर्वांना सोबत घेऊन याच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यासाठी पेण तालुक्यामध्ये मी प्रयत्न करणार आहे। साहेबांचं जे स्वप्न आहे, सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांनी एक स्वप्न ठरवलेलं आहे पेण तालुक्याच्या संदर्भात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। तसेच माझ्या पेण तालुक्यातील जे ग्रामीण भागातील काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आज मी सन्माननीय महेंद्र दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी जो कामाचा धडाका चालू केलेला आहे महाराष्ट्रावर आणि त्याच्यावरती सर्व जनतेने विश्वास ठेवलेला आहे, त्यासाठी तळागाळापर्यंत आपला पक्ष कसा पोचेल आणि संघटना कशी मजबूत होईल यासाठी 100% तो प्रयत्न करणार आहे।
सर्व सहकाऱ्यांच्या सोबत राहून एकजुटीने आम्ही पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.